नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. आज आहे 18 नोव्हेंबर. संकष्ट चतुर्थी. 12 पैकी कोणत्या राशीला ठरेल आजचा लाभदायक बाप्पा? आज कोणाला पावणार? आज आहे संकष्ट चतुर्थी. तुम्हाला आज बाप्पाचं दर्शन घेऊन कामाला सुरुवात करायची आहे. तुम्हाला आज कुठलंही काम करताना पहिल्यांदा गणपती बाप्पाचं दर्शन घेऊनच काम करायचं आहे. मग तुम्हाला त्या ज्या राशी आहेत मी पुढे सांगणार त्यांना भरपूर असं धनलाभ आज होणार आहे. कुठल्याही कामात अडचण येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बाप्पाचं दर्शन घेऊन कुठलंही काम करायचं आहे. लक्षात घ्या, आज नोव्हेंबर महिन्यातील संकष्ट चतुर्थी असणार आहे. प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते, तुम्हाला माहिती आहे. त्यामुळं आपल्याला दररोजचं जर राशी भविष्य पाहायचं असेल तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करून ठेवा. कारण काय होतं, गडबडीमध्ये तुम्ही परत विसरून जाता व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लक्षात घ्या, 18 नोव्हेंबर जो आहे तो आजचा सगळ्यात महत्त्वाचा दिन आहे. जर तुम्हाला कुठलंही शुभ काम आज करायचं असेल तर काय करायचं आहे, आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे, आपण प्रत्येक राशीचं आपण आज भविष्य पाहणार आहोत. लक्षात, पहिली राशी आहे ती मेष राशी. आज तुम्हाला धीरानं व शांततेनं सर्व गोष्टी घालायच्या आहेत. आंधळा विश्वास ठेवू नका कोणावरही. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी आज तुम्ही कराल. आवडीच्या पदार्थावर तुम्हाला आज खायला मिळतील भरपूर, तुम्ही त्याच्यावरती तावसुद्धा माराल. कौटुंबिक सौख्य तुमचं उत्तम राहील. आज तुम्हाला कौटुंबाकडून असं तुम्हाला भरभरून झाल्यासारखं वाटेल, मस्त वाटेल, काहीतरी आपण करतोय याचं चीज तुम्हाला जाणवेल आज. दुसरी रास आहे ती म्हणजे वृषभ रास. वृषभ रास आज दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आपण आज तुम्हाला जे वाटतील, जे वाटतील तो ते लाहो असं आज तुम्हाला वाटणार आहे. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्यानं आपण अतिशय खुश राहाल. सर्वांना प्रेमानं जिंकून घेण्याचा आपला जो स्वभाव आहे आज तो सगळ्यांना दिसेल. प्रेमाने लोकांना सबुरीने घ्यावे. मैत्रीत थोडंसं मतभेद आणू नका, त्याच्या आड घाला. पुढची जी राशी आहे ती बघूया आपण. पुढची रास जी आहे ती आहे मिथुन. मिथुन रास तुम्हाला माहिती आहे की वैचारिक स्थैर्य तुम्हाला आज बाळगावं लागेल. काही गोष्टी तुम्हाला कृतीतून दाखवावं लागेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज काम दाखवावं लागेल. कलात्मक गोष्टीला आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. तुमचा जो दृष्टिकोन आहे तुम्ही जो सदैव ठेवता की तुम्हाला कायम पॉझिटिव्हिटी तुमच्यासोबत असते, तर ती आज तुम्हाला ठेवावी लागेल. सोबतच बदल समजून घेताना कामात हात घाला. जे काही काम करताय त्याच्यामध्ये काही तुम्हाला बदल जाणवतील. नवीन पोस्ट किंवा नवीन काम तुम्हाला भेटेल, त्याच्यामध्ये स्वतःहून इंटरेस्ट घ्या, स्वतःहून हे करा. म्हणजे तुमची भरभराट तिथं होताना तुम्हाला पाहेल. तुमच्या घरी लवकरच धनलाभसुद्धा येणार आहेत. लक्षात घ्या, कर्क जी राशी आहे तिथं भावंडांना तुम्ही मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना आज तुम्हाला लक्षात ठेवायचं की नाराज करायचं नाही. जे पण तुमचे वरिष्ठ असतील, ज्येष्ठ मंडळी असतील घरात, त्यांच्याशी आज थोडंसं नाराज, त्यांना विरोध वाटतंय असं काही करू नका. व्यापारी वर्गाला आज लाभदायक दिवस असणार आहे. तुमच्यासाठी भरभराट घेऊन येणारा आजचा हा दिवस असणार आहे. तुमच्याकडे आज जे व्यवसाय करतायत त्यांना मोठा धनलाभसुद्धा आज होण्याची तिथं शक्यता दाट आहे. सिंह जी राशी आहे त्यांना लक्षात घ्या, कामानिमित्त आज तुमचं प्रवास घडेल. हातातील अधिकाराचे बळ तुम्ही दाखवाल. हातपायाला किरकोळ इजा संभवते आहे, त्यामुळं लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील. जे काही आपले घरात चाललेलं आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. पुढची जी राशी आहे ती कन्या राशी. कन्या म्हणजे तुम्हाला राशी माहिती आहे की आहाराचं ते पथ्य तुम्हाला आज पाळावं लागणार आहे. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. तुमचं जे काही स्वभाव असतो थोडासा लगेच हे रिॲक्ट करू नका कोणावरती. वादाचे प्रसंग आज तुम्हाला टाळायचे आहेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. आवडीनिवडीकडे थोडंसं लक्ष द्यावं लागेल तुम्हाला, आणि तुम्ही लक्ष द्याल सुद्धा. तुम्हाला काय आवडतं आहे, काय नाही आवडतं आहे, याचबरोबर समोरच्याला सुद्धा काय आवडतं आहे ह्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या. म्हणजे तुमच्याकडे आज धनलाभाचा सुद्धा योग लाभू शकतो. तुळ जी राशी आहे ती लक्षात घ्या, अचानक धनलाभ संभवतो तुम्हाला. तुळ राशींच्या लोकांना आज महत्त्वाचं म्हणजे एकदमच अचानक तुम्हाला असं जाणवेल की अरे हा कुठून आलं पैसे, असं एकदम. कामाच्या ठिकाणी तुम्हाला आज तणाव जाणवू शकतो. संयमानं कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्यानं हाताळावेल. व्यावसायिक योजनावर तुम्ही आज विचार कराल की एखादा व्यवसाय आज सुरू करावा का, नवीन काही त्याच्यामध्ये आपण करू शकतो का, तर तुम्ही आज करू शकता. तुमच्यासाठी शुभयोगसुद्धा असणार आहेत. वृश्चिक राशी आहेत त्यात काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू लागतात. वरिष्ठांच्या मतानेच आज तुम्हाला चालावे लागेल. झोपेची तक्रार तुम्हाला जाणवावी लागेल. काही कामे बौद्धिक कसं पाहू शकता. तुम्हाला आज थोडंसं डोक्याने कामं करायची आहेत. म्हणजे काय तर थोडं स्ट्रॅटजीनुसार काम करायचे आहेत तुम्हाला. मैत्रीच्या बाबतीत तुम्हाला आज थोडंसं कुठंतरी शंका जाणवेल की हा खरंच आपला मित्र आहे का, असं मागं कोण बोलतं आहे, पुढे बोलतं असं तुम्हाला आज थोडीशी त्याच्यामध्ये दिसू शकतं. पण टेन्शन घेऊ नका. पुढची रास जी आहे ती धनु राशीतील हातातील आज तुम्हाला जी मोठी संधी येणार आहे ती कदाचित सोडू नका.
कामाच्या ठिकाणी तुमचा दिवस उत्तम जाईल. नातेवाईकांना तुम्ही मदत कराल. तुम्हाला फक्त आज एकच काम करायचं की तुमचा जो राग आहे त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. कामाच्या स्वरूपाचा नीट तुम्हाला अंदाजसुद्धा तिथं घ्यायचा आहे. पुढची जी राशी आहे ती मकर राशी. मनातील साशंकता तुम्हाला दूर करावी लागेल. धार्मिक गोष्टीत तुमचं आज मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधानगिरी तुम्हाला बाळगायची आहे. वेगवान तुम्हाला गाड्या चालवायच्या नाहीत. वाहनांवरती तुम्हाला आज वेगावरती तुम्हाला नियंत्रण ठेवायचं आहे. लक्षात घ्या. पुढची रास आहे कुंभ. घरगुती वातावरण तुमचं उत्तम राहील. कौटुंबिक कामात तुम्हाला आनंद मानवाल. गुंतवणूक करताना थोडंसं सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नये. तिखट शब्दांचा आज वापर तुम्हाला टाळला गेला पाहिजे. तर मला सुद्धा आज मोठे तुम्हाला धनलाभसुद्धा इथं आज पाहायला मिळतात. पुढची राशी हे लक्षात घ्या. सर्व बाजूंचा नीट विचार करून आज तुम्हाला वागायचं आहे. मीन राशीवाल्यांना आतताईपणा करायचा नाही. गडबड करायची नाही. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना तुम्ही आज मदत कराल आणि धैर्य व संयम तुमच्याकडे आज आवश्यक आहे. तुमचा स्वभाव तसा मायाळू आहे, परंतु तुम्हाला थोडंसं आज तुम्हाला धैर्य आणि संयमानं चालायचं आहे. लक्षात घ्या. आज हे होतं 12 राशी. 12 राशींचं भविष्य आपण पाहिलं आहे. त्यामुळं तुम्हाला तर आज कळलं आहे की कोणत्या राशींना काय योग आहेत. त्यामुळं एक लक्षात घ्यायचं आहे, आज फक्त एकच काम करायचं आहे. घराच्या बाहेर निघताना आपले जे काही बाप्पा आहेत त्या बाप्पांचं दर्शन घेऊन तुम्हाला पुढं कामं करायची आहेत. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.